गेल्या 2-2.5 वर्षामध्ये म्हणजे साधारणपणे आपण 10 नवीन मेडिकल कॉलेजेस हे या ठिकाणी सुरू केलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात जागा देखील आपल्या वाढलेल्या आहेत. आणि नुसतं मेडिकल कॉलेजेस सुरू करून आपण थांबलो नाही, तर आता आपण त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चर करता जवळपास 5,000 कोटी रुपयाचं कर्ज आपण उभारलेलं आहे आणि स्टेट ऑफ द आर्ट अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करतो. मेडिकल कॉलेज सोबतचे जे आपले सिव्हिल हॉस्पिटल्स आहेत त्याच्यावरचा ताण कमी झाला पाहिजे याकरता स्वतंत्र सिव्हिल हॉस्पिटल, जिथे जिल्ह्यातलं सिव्हिल हॉस्पिटल हे मेडिकल कॉलेजशी अटॅच झालेलं आहे, त्या जिल्ह्यामध्ये एक स्वतंत्र सिव्हिल हॉस्पिटल आपण तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचाही एक कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला आहे. आणि आपली जी ही सिस्टीम आहे, म्हणजे आज आपल्या सुपर स्पेशालिटीवर सगळा भार हा ओपीडीचा आहे. ज्या गोष्टी ओपीडीत होऊ शकतात त्याही सुपर स्पेशालिटीला कराव्या लागत आहेत. आणि म्हणून हा भार आपल्याला कशा प्रकारे कमी करता येईल याचा एक अतिशय चांगला आराखडा हा आम्ही तयार केलेला आहे. आणि आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग याच्या दोघांच्याही समन्वयातनं एक चांगली त्रिस्तरीय सिस्टीम ही पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला उभी करायची आहे.